नमस्कार. लाईफ विथ मीरा अँड पार्थ या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर खूप दिवसांनी व्लॉग बनवला मी. तर आम्ही निघालो होतो गावाला. यात्रा आहे गावची. तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा आहे बगाड यात्रा. तर त्यासाठी आम्ही निघालो घरी. तर मीराची एक्झाम असल्यामुळे यावर्षी काही खूप जास्त टाईमही नव्हता. एका दिवसासाठीच आम्ही फक्त बगाडाच्या दिवशी गेलो होतो. लास्ट टाइम जे ब्लॉग आहेत तर ते मी रोज जितके दिवस आम्ही व्हिडिओ घेतले होते, जितके दिवस यात्रा होती तेवढे आम्ही व्हिडिओ घेतले होते आणि तेही शेअर केले होते. पण यावर्षी मीराची फायनल एक्झाम नेमकी यात्रेमध्येच आली आणि बगडालाही आम्हाला यायला भेटलं, कारण त्या दिवशी नेमका संडे आला. सो त्याच्यासाठी मग आम्ही सॅटर्डेचा तिचा पेपर झाला की त्यानंतर निघालो. आणि आजचा जो दिवस होता तर आज होतं छबिना. तर त्याच्यासाठी आम्ही निघालोय. ऑलमोस्ट आम्हाला दुपार होऊन गेली आहे निघण्यासाठी. आणि आम्ही मध्ये एक ब्रेक घेतला होता, कारण मीराची इच्छा होती काही ना काहीतरी खायचं म्हणून. मग आम्ही इथे मध्ये एक ब्रेक घेतला. इथे खूप छान वडापाव भेटतो, म्हणून म्हटलं चला आता वडापावच खायचा आहे. आणि ते झाल्यानंतर आम्ही परत निघालो आणि जवळपास आम्हाला 1.5 ते 2 तास लागले मध्ये ब्रेक घेतल्यामुळे. नाहीतर 1-1.5 तासात आम्ही अगदी गावी पोहोचतो. खूप जास्त वेळही नाही लागत. पण मीराची एक्झाम झाल्यानंतर निघायचं होतं त्यामुळे उशिरा. नाहीतर आम्ही आदल्या दिवशी वगैरे असं येतो. पार्थ तर ऑलरेडी गेलाय आणि त्याची तब्येत थोडी ठीक नसल्यामुळे मी काही व्हिडिओ याच्या आधीचे काही पोस्ट केले नव्हते. आणि आता आम्ही अगदी घराजवळ पोचलो आणि त्याच्यानंतर पार्थ आला होता रोडवरच. तर तिथून मीराला त्याने घेतला आणि त्याला दाखवायचं होतं. तो आधीच 2 दिवस आल्यामुळे त्याला दाखवायचं होतं त्याने जे शेतामध्ये काही काही लावलेलं आहे तर ते किती आलेले आहेत, भाज्या कोणत्या कोणत्या आलेल्या आहेत, तर ते त्याचं दाखवायचं होतं. त्याच्यामुळे तो तिला घेऊन गेला आणि दोघं मस्त बहीण भाऊ चालत चालत आणि उड्या मारत घरी आले. आणि फायनली आम्ही आता घरी पोचलो. आता याच्यानंतर संध्याकाळी आम्हाला जायचं होतं छबिन्याला. तर त्यासाठी आधी स्वयंपाकाची वगैरे तयारी आणि दुसऱ्या दिवशीचं जो काही स्वयंपाक आहे तर तो यावर्षी काही आम्ही घरी बनवलं नव्हतं काहीच. त्याच्यामुळे वाटण वगैरेची तयारी आम्ही करतो, जरी आचारी स्वयंपाक करणार असेल तरी. पण यावर्षी सर्व जो तयार स्वयंपाक आहे तर तो आणणार होते, त्याच्यामुळे खूप जास्त करायचंच नव्हतं काही. फक्त मटकीची उसळ आहे तर ती आम्ही घरी बनवणार होतो, त्यामुळं खूप जास्त तर तयारी नाही करायची. तर आल्या आल्या पहिल्यांदा फ्रेश व्हायचं होतं. तर चहा पिल्याशिवाय तर फ्रेश झाल्यासारखं वाटतच नाही, म्हणून पहिलं तर चहा घेतला आणि त्याच्यानंतर मग कामाला सुरुवात केली. तर संध्याकाळचं स्वयंपाकाचं आवरून मग आम्ही छबिन्याला जाणार आहे. आणि दुसऱ्या दिवशी वाटणाचं जे काही काम आहे तर ते पण आम्ही करणार होतो. तर हा बाहेरचा व्ह्यू आहे घराच्या जवळचा. आणि तिथे जवळपास आम्ही कांदे ठेवल्यामुळे मी तिथे आले होते आणि त्याचं थोडंसं व्हिडिओ घेतलाय. आणि त्यानंतर मी स्वयंपाकाला लागले होते. बरीचशी कामं असतात यात्रेमध्ये आणि कितीही कामं असली तरी कंटाळा मात्र येत नाही, कारण फुल एन्जॉय असतं. सगळेजण येतात आपल्याकडे आणि सेलिब्रेशन वगैरे पण खूप छान असतं. आणि आमच्या इथेच जवळपास बगाड बघायला पण टेरेसवरून वगैरे दिसतं छान. संध्याकाळी येणार आहे ना तुम्ही छबिन्याला? काय माहिती म्हणजे आवरल्यावर आवडते 9 वाजता तर जायचंय. हो पण आवडलं सगळ्या वेळेत ना की आपण नक्की जाणार. हेल्प असं व्हेजिटेरियन माणसांनी उलट मदत करायची असते फक्त. आम्ही किचन मधून पण काही करत असलो तरी पण तिथूनही दिसतं. आणि खूप जास्त गर्दी होती दुसऱ्या दिवशी. तर आदल्या दिवशीचं रात्रीचं जे पण पॉसिबल झालं तर ते व्हिडिओ मी बनवलं होतं. आणि खूप मोठा व्हिडिओ होत होता, त्याच्यामुळे मी दुसऱ्या दिवशीचं आहे तर ते दुसऱ्या पार्टमध्ये असं 2 पार्टमध्ये डिवाइड केलं होतं. तर आम्ही असे मस्त छान गप्पा वगैरे मारत मारत माझा स्वयंपाकही आवरला. आणि नंदूबाईंनी पण भरपूर हेल्प केली, त्याच्यामुळे आम्ही फास्ट जरा आवरलं, कारण त्यांची पण फार इच्छा होती की छबिन्याला जायचं आपण सर्वांनीच.
त्यामुळे त्यांनी पण बऱ्यापैकी हेल्प केली आणि आम्ही नंतर सगळं आवरून वगैरे झालं की जेवणाचं झाल्यानंतर कांदा वगैरे चिरायचा होता, तर ते कांदा चिरायला बसलो होतो. मस्त छान गप्पा मारत आणि छान असे जोक्स वगैरे करत करत, कारण सगळेजण असतील तर छान गप्पा मारत कामही होतं आणि त्या कामाचा कोणताही कंटाळाही येत नाही आणि कोणतंही सेलिब्रेशन असेल तरी ते खूप छान होतं. त्यानंतर आम्ही निघालो छबिन्याला. मग काय बघ आता दिसत नाही मला. तर आम्ही घरापासून थोडंसं मंदिर जे आहे ते लांब असल्यामुळे आम्ही गाडीमध्येच आलो होतो रात्रीचं आणि सर्वजण आम्ही ऑलमोस्ट इथे पोचलो आणि मुलांनी तर सगळ्या पांढरेच कपडे घातले होते. व्हाईट कपडे जास्त करून इथे घातले जातात. तर पार्थ तर झोपला होता, लवकर झोपला असतो, त्याच्यामुळे तो नाही आला, नाही तर तोही एक्सायटेड असतो याच्यामध्ये खेळण्यासाठी. आणि त्यानंतर आम्ही दर्शन वगैरे घेतलं. दर्शन वगैरे झालं छान की मग थोडीशी रंगपंचमी खेळली गुलालाने. तर आमच्या इकडे रंगपंचमी दिवशीच बगड असतं, तर आदल्या दिवशीच आम्ही असं गुलालाने मस्त छबिण्यामध्ये गेल्यानंतर दर्शन वगैरे झाल्यानंतर थोडंसं नंदुबाई आहेत तर त्या गुलाल वगैरे आम्ही छान खेळतो सगळेजण मिळून. तर इथे छबिना स्टार्ट झाली. खूप जास्त गर्दी होती. त्यानंतर मंदिरातही आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं, फार गर्दी असल्यामुळे, आणि मग निघालो. तर असा होता एक छोटासा व्लॉग. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या लाईफ विथ मीरा अँड पार्थ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे हॅपी. थँक्यू सो मच. थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.